आजच्या या लेखाचे शीर्षक वाचून घोगड्यांनी वेंगुर्ला विषयक लेख लिहिण्यापासून फारकत घेतली की काय असे तुम्हाला वाटू शकते. पण थोडंसं नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, अस्सल माशेखाव ही वेंगुर्लेकरांची प्रमुख ओळख आहे. वेंगुर्ल्यात मच्छी न खाणारे सुद्धा आहेत. त्यातील बरेच जण धार्मिक परंपरेमुळे मच्छी खात नाहीत. मात्र मासळी आणि भात हे वेंगुर्लेकरांचे प्रमुख अन्न आहे. आता महागाईमुळे सुद्धा या ओळखीत काडी मात्र बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा हा लेख सुद्धा माझ्या वेंगुर्ल्यावरच आहे. हा लेख लिहायला घेण्यामागचं कारण पण तसंच आहे. माझे बहुतांशी लेख हे एखाद्या घटनेमुळे मला सुचतात, मग ती घटना कितीही छोटी असू दे. असो तर त्याचं काय झालं, अलीकडेच वेंगुर्ल्यात म्हणजेच 6 मे पासून जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा झाली आणि 5 मे रोजी आमच्या बंधुराजांचा मला फोन आला. बाजारात मरणाची गर्दी झाली. अरे, लोक अक्षरशः तुटाण पडलेत. मागचा लॉकडाऊनचा अनुभव पाठीशी असल्याने वेंगुर्ल्यातील नागरिकांनी जनता कर्फ्यूच्या काळात कमतरता भासू नये म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्य भरून ठेवण्यासाठी वेंगुर्ल्याच्या मंडईत तुफान गर्दी केली होती. अरे मग तू भरून ठेवले की नाही सामान? अस्मादिकांच्या या प्रश्नावर बंधुराज उत्तरले, नाही, असा आधीचाच थोडाफार धान्य पुरत 8-10 दिवस. त्या गर्दीत शिरात कोण? अरे मग तू बाजारात काय गर्दी बघूक गेलेलंस काय? नाही रे, वायत जरा गोलमो हाडले. आता 10-15 दिवस मासे खावं गावाचे नाही म्हणून सोय करून ठेवलंय. मला अपेक्षित होते ते उत्तर मिळालेच. वेंगुर्ल्यात असताना आमच्या लहानपणी मासे हे आमचे प्रमुख खाद्य होते. आता 50शीकडे आलोय, नवी मुंबईत स्थायिक झालोय, तरी प्रमुख खाद्यात काहीच बदल झालेला नाही. ही बात अलाहिदा. आता मिळते तशी तेव्हा वेंगुर्ल्यात मच्छी काही महाग नसायची आणि दोंपारच्या जेवणात भाताबरोबर कढीसाठी अगदी सुरमई, पापलेट हवे असं काही नव्हते. किंबहुना सुरमई, पापलेट हे मासे लहानपणी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत वेळा मी खाल्लेत. 4 आठाण्याचे खापी, पेडवे, नाहीतर इंगा पाछळी आणली की बस झाले. त्या काळी ओल्या नारळाची कापं म्हणजे खोबऱ्याचे तुकडे बाजारात 5-10 पैशाला मिळायचीत. म्हणजे नारळ घ्यायला पैसे नसतील तर ती कापं आणायची. लाल मिरशांगो, वाईच धणे, हळद टाकून फातरीवर वाटण वाटलं की मस्तपैकी माशाची कढी तयार. म्हणजे तात्पर्य काय, तर मासे खाणं ही त्या काळी आम्हा वेंगुर्लेवासियांची चैन नव्हती, तर स्वस्तात उदर भरण्याची सोय होती. आजच्यासारखा त्यावेळी काही मच्छीचा तयार मसाला हा प्रकार नव्हता. मिक्सरवर वाटण वाटायचा प्रकारही नव्हता. फातरीवर वाटण वाटल्यामुळे माशाची कढी चवदार व्हायची. सहसा कढीपुरतेच मासे आणले जायचे. खाणारी तोंडही जास्तच असायची. त्यामुळे मासे तव्यावरून ताटात येणं हा प्रकार, तुमचं काय शेलो फ्राय की काय, ते कमीच असायचा. जास्तीत जास्त महिन्यातून 1-2दा. मी वेंगुर्ला सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेर जेव्हा प्रथम बाहेर पडलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे खानावळीत किंवा हॉटेलात केवळ 3 प्रकारची जेवणं मिळायचीत: शाकाहारी आणि मांसाहारी, मध्ये मच्छी आणि चिकनचे ताट. हॉटेलात जेवायला जायचे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या डिश मागवायचा हा प्रकार काही आपल्याकडे तेव्हा नव्हता. आता तेही खूळ आपल्या मातीत रुजलंय. नाश्ता करायचा म्हणजे सुद्धा काही व्हरायटी नव्हती. उसळपाव, वडे, कांदा भजी, बटाटा भजी, पुरी भाजी, चहा हे मोजकेच पदार्थ. ते सुद्धा त्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी उसळ, कांदा भजी तर संध्याकाळी बटाटा भजी. त्यामुळे हॉटेलात गेल्यावर तुम्ही ज्या वेळात गेलात त्यावेळी जे काही 2-3 पदार्थाचे प्रकार असतील तेच तुमच्या पुढ्यात येतील. बरं, थोडंसं विषयांतर होत आहे. तर आपला विषय काय होता? मच्छी. तर आपल्याकडे खानावळीत जी 3 ताटं जेवणासाठी उपलब्ध असायची त्याचा दर चढत्या क्रमाने असा: सर्वात स्वस्त शाकाहारी, नंतर मच्छीचे जेवण आणि सगळ्यात महाग चिकन ताट. मी वेंगुर्ला सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेर जेव्हा प्रथम बाहेर पडलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इतर ठिकाणी आपल्यासारखेच शाकाहारी ताट स्वस्त होते, मात्र मच्छीचे ताट चिकन ताटापेक्षा महाग होते. अर्थात आता काळ बदललाय. आता कोकणात सुद्धा मच्छीचे ताट चिकन ताटापेक्षा महाग मिळू लागलंय. अर्थात हे दर मच्छीच्या प्रकारावर अवलंबून आहेत. लहानपणी हातावर 4 आठाणे टेकवून मला दुपारच्या वेळात मच्छी आणायला काही वेळा पाठवायचेत. त्यामुळे लहानपणी थोडाफार मासे खरेदी करण्याचा अनुभव माझ्याकडे होता. 4 आठाण्याचा दर 1-2 रुपयांपर्यंत जाईपर्यंत मला वेंगुर्ल्यात मच्छी खरेदी केल्याचे आठवतंय. घरापासून काही लांब नव्हते मच्छी मार्केट. चालत 5 मिनिटं लागायचीत. वेंगुर्ले नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला भाजी मार्केट ओलांडल्यावर तृप्ती हॉटेलच्या बाजूने एक चिंचोळी गल्ली होती. कधीकधी या गल्लीच्या तोंडापासूनच मच्छी विक्रेत्या बसलेल्या असायच्या. या गल्लीतच एक प्लास्टिक व तत्सम पिशव्या विकायला एक विक्रेता बसलेला कुठे, बसायला जागाच नव्हती, उभाच असायचा बिचारा. त्यामुळे तुम्ही बाजारात येताना पिशवी आणायला विसरला असाल तर आज शिरतानाच पिशवीची सोय करून जायचं.
तेथील मासे विक्रेती तुम्हाला पैशांच्या मोबदल्यात फक्त मासे देणार. ते सुटी करून देणे, पिशवी देणे असले लाड नाही चालायचे तेथे. मासे सुटी करणे म्हणजे काय हे तुम्ही कोकणातले असल्याने तुम्हाला लगेच कळले असेलच. जे कोकणातले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, मासे सुटी करणे म्हणजे मासे साफ करणे, त्याचे डोके, शेपटी, पंख, खवले वेगळी करणे. मासे सुटी करणे ही सुद्धा एक मोठी कला आहे. आत मासळी बाजारात ग्राहकांची व विक्रेत्यांची तुंबळ गर्दी असायची. या गर्दीतही आपल्याला हवे आहेत तसे मासे खरेदी करण्याच्या तपश्चर्येत अस्सल मासेखाम वेंगुर्ले वासिया भंग होऊ द्यायचा नाही. सर्वात स्वस्त मासेचे अनेक प्रकार होते. खापी हा त्यातला एक प्रकार. खापी जरा मोठ्या असतील तर ठीक, पण छोट्या असतील तर खाताना त्याचा काटा बऱ्याचदा गळ्यात अडकायचा. मग सुक्या भाताची मूद खाल्ल्यावर त्या घासाबरोबर तो काटा गिळला जायचा आणि पुन्हा मासे खाण्यावर आपले लक्ष केंद्रित व्हायचे. पेडवे, तारले, राणे, धोडकारे, इंगा पाच्छाळी हे अजून काही स्वस्त आणि मस्त मिळणारे माशाचे प्रकार आहेत. त्यातील तारले आणि त्याचाच छोटा प्रकार पण चवीत वैविध्य आणणारे इरडा हा माशाचा प्रकार माझ्या अत्यंत आवडीचा आहे. अलीकडे कित्येक वर्ष हा माशा खाता नाही आला. इथे मुंबईत आमच्या मासेवाल्यांकडे अलीकडे विक्रीसाठी नसतो आणि मी जेव्हा वेंगुर्ल्याला जातो तेव्हा या माशाचा सीझन नसतो. तिरफळा टाकून इरडाची चटणी करायची. चटणी म्हणजे तुमच्या नेहमीच्या चटण्या नव्हेत बरं का. कमी वाटण टाकून अगदी भाजीसारखी घट्ट इरडाची चटणी करायची. चपातीबरोबर काट्यासकट एका घासात 10-12 इरडा खायचे. काय अप्रतिम लागते म्हणून सांगू. तसंच तारले हा प्रकार. तारल्याची चटणी, आमटी दोन्हीही अप्रतिम. तारले असले की त्यातील काही तारले तव्यावर जायचे. खूप कमी तेल लागते. किंबहुना तव्यावर भाजताना हा मासा तेल सोडतो. शिवाय घरात मस्त वास दरवळत असल्याने माशाला तेल आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे. वरील प्रकारचे मासे हे गरिबांच्या घरी असायचेत. अर्थात आपल्याकडे पैशाने गरीब असलेल्यांची संख्या तशी जास्तच होती म्हणा, त्यामुळे यांची विक्री जास्त व्हायची. त्यानंतर बांगडा हा मासा मध्यमवर्गीयांसाठी थोडासा महाग. कधीकधी जाळ्यात जास्त बांगडे मिळाले की तो गरिबांच्या घरीही जायचा. मी एकदा 1 रुपयाला 14 बांगडे आणलेले आठवते. अर्थात माझ्या लहानपणी नाहीतर म्हणशाल घोगळ्यानो काय फेकताय. हळदीचे पान, तिरफळे टाकून बांगड्या तिखला कढी केली की त्या दिवशी भाताचे 4 घास जास्तच जायचे. बाजारात स्वस्त बांगडे मिळाले की आमच्या घरी भरलेले बांगडे व्हायचे. भरलेले बांगडे करायला गृहिणींना आपले सगळे कौशल्य लावायला लागायचे. विशेषतः बांगडा सुटी करतानाच त्यातील संपूर्ण काटा काढून टाकणे हे काही सर्वांनाच जमायचे असे नाही. माझी आई अगदी सहज बांगड्यातून काटा वेगळा करायची. मासे खाताना सुद्धा कौशल्य लागायचे. तो मासा म्हणजे कर्ली मासा. प्रचंड बारीक बारीक काटे असतात या माशात. अक्षरशः काट्यांमधून मांस शोधून काढावे लागते या माशातून. तरीही कोकणात लहान मुलं सुद्धा सहज खातात हा मासा. आई ताटात वाढताना लहान मुलांना पाठीकडचा तुकडा वाढते. या भागात तुलनेने कमी काटे असतात. बले, टोळ हेही काही अजून मासे खाऊन लोकांचे आवडीचे प्रकार आहेत. बुगडी हा मासा मात्र विकत घेणे कमीपणाचे मानले जायचे. वेंगुर्ल्यात खूप कमी किमतीत हा मासा मिळायचा. फारच चविष्ट आणि आठाणे बाराण्यात भला मोठा मासा विकत मिळायचा. मुंबईत याला फुफा मासा असे नाव आहे. इथे तो जरा चढ्या दरातच विकला जातो. मी बऱ्याच वेळा मुंबईत मासे विक्रेत्यांना सुरमई म्हणून ग्राहकांना विकताना पाहिलंय. असो, माशाची भरलेली पिशवी घेऊन घरी मार्गक्रमण करत असताना रस्त्यात काय गाव हिला असा प्रश्न विचारणारे किमान 3-4 तरी महाभाग भेटणारच. हातात माशांनी भरलेली पिशवी असताना सुद्धा नाही काय नाही असं तोंड वाकडं तिकडं करून मिळणारं उत्तर हे ठरलेलं. पण त्याचं उत्तर काही असले तरी विचारणारा लगबदीने बाजारात धाव घेतो. माशाची पिशवी हातात घेऊन घरी पोहोचल्यावर प्रथम स्वागत करते ती मनी माऊ आणि तिची पिलं. कुठून तरी तिचा नवरोबा बोकाही वास काढून घरात दाखल होतो. मग पायात घुटमळणाऱ्या मांजरांपासून पिशवी सांभाळत पार पाटल्या वाटेक जाऊन पिशवी आईच्या ताब्यात द्यायची. मासे सुटी करण्यासाठी आदाळो बाहेरच्या पडवीत वेगळा ठेवलेला असायचा. त्या आदाळ्यावर बसून आई सटासट मासे सुटी करायची. माशाचे खवले साफ करणे, त्याचे पंख, शेपटी वेगळी करणे, डोके वेगळे केल्यावर ते मांजरांपुढे टाकले जायचे. इथे आमचे लहान मुलांचे सैन्य हातात काठी उभी घेऊन आदाळ्यापासून मांजरांना लांब ठेवण्यासाठी उभे असायचे. आईने टाकलेले माशाचे डोके जमिनीवर पडण्याआधीच मांजरं डाईव्ह मारून झेलायचीत. त्यांच्या या झेलापुढे जॉन्टी रोड्स आणि रवींद्र जाडेजाचे झेल पाणी कमचं. बरं, आमचे एवढे सैन्य हातात काठी घेऊन तैनात असताना देखील एखादा मांजर एखादा मासा लंपास करायचेच. ओरडा मात्र त्या मांजराऐवजी आम्हालाच पडायचा. टॉमी मात्र या मेजवानीपासून वंचित राहायचा. जेवताना सुद्धा माशाचे काटे खायला मनी आणि तिची फॅमिलीच उपस्थित असायची. तरीही आई टॉमीसाठी वेगळा मासा काढून ठेवायची आणि त्या इमानदाराला बाहेर नेऊन वाढायची. असे आम्ही मासे खाव. लिहिण्यासारखं अजून बरंच आहे, पण लिहिताना पोटात भूक चाळवली. मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद. ओ भाऊ, ओ ताई, पिशवी घेऊन कुठे निघालात? लॉकडाऊन चालू आहे,
मासळी बाजार बंद आहे. नाही ओशाळण्याची कायच गरज नाही. आपण आहोतच मासे खाव. तोपर्यंत डब्यात तो गोलमो भरून ठेवलो सुके बांगडे ठेवलेत ते काढा बाहेर.